श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आहे मस्तपैकी मुलांच्या टिफिनसाठी काय काय आहे बरं का. आज काय नाही मंडळी, घरातल्या घरात मस्तपैकी अशी मोड आलेली उसळ बनवत आहे. घरातल्या घरात मस्तपैकी मोड येते, एक दिवसामध्ये बनवले. व्हिडिओ कोणाला पाहायचे राहील तर मला कमेंट करून सांगा. काय नाही मंडळी, गॅसवर ठेवले, कढई गरम झाली का मोड आलेली उसळ घालून घेतलं. एक माप थोडंसं तेल घालायचं, परतून घ्यायचं 2 मिनिट. परतून घेतल्यानंतर ताटात काढून घ्यायचं. ताटात काढून घेतले ठेचून घेतलेलं लसूण. साधं सिंपल बनवायचं, लय मसाले घालायचं नाही. लेकरं तर असं तसं खात नाहीत. असं साधं सिंपल नुसतं हळदीतलं करून द्या, लेकरं आवडीनं खातात. या पद्धतीने बनवा, माझ्या पद्धतीनं. आमची आजी असंच बनवून देत होती आम्हाला. तर हळद घालायचं थोडंसं घालून, मग आपण भाजून घेतलेली मटकी घालायचं, मस्तपैकी मोड आलेली घालून 1-2 मिनिट परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर चवीप्रमाणे वरनं मीठ घालायचं. कधी पण मस्तपैकी मीठ घालून मग ताट 5 मिनिट वाफ काढून घ्यायचं. वाफ येत आहे तर मस्तपैकी गरमागरम चपात्या पण लाटून घेत आहे मी. हे झाली का नाही छान, कसं दिसत आहे उसळ मला कमेंट करून सांगा, जमली का नाही. आमच्या आजीनं नुसतं सांगितले होते, मी बनवले बघा बसून एका साईडला. मस्तपैकी तयार झाली उसळ. झाकून एका साईडला ठेवले. 4 पिठाचे गोळे घेतले. सकाळी तिळाचे एका शेंगदाण्याचे लाडू करायचे होते म्हणून, पोळी करायची होती म्हणून त्यासाठीच पीठ मळलं. त्याच्यातले 4 पिठाचे लाटी काढले. त्याच्यामध्येच पटपट पटपट असं मऊ रेशनिंगच्या पिठाचे बनवत आहे मी आज. तिळाचे वगैरे शेंगदाण्याचे पोळ्या मस्तपैकी. मला जरा बोलायला जमेना, समजून घ्या. चला, आज आता पुढला व्हिडिओ. मस्तपैकी मी चपाती कसं भाजून घेतले, मस्तपैकी असं लालसर होतपर्यंत भाजून घ्यायचं. चपाती काढून मी पहिलं मुलाला शाळेला जायचं तर मग त्याला एक दिले गरमागरम चपाती. उसळ त्यानं खाऊन शाळेला तयार होऊन जात आहे. त्यानं जात आहे तर मी पटकन पण बाकीच्या पण चपात्यास मस्तपैकी लाटून घेते. दोघांसाठी, पिल्या सोनीसाठी पण डब्बा भरून घेत आहे. मस्तपैकी आजचा ब्लॉग यायचा आहे. मला कमेंट करून सांगा जमलं आहे का नाही. कोणाकोणाला आवडलं त्याने कमेंट करून मला सांगा नक्की. विसरू नका परत म्हणून म्हणचाल विसरलं केलं म्हणून. हे मस्तपैकी चपात्या पण पटकन गरम होत आहेत. एका साईडला चपाती थंड होण्यासाठी दिली, एका साईडला मी उसळवरलं झाकण वगैरे काढते. आता थंड होतं तवर मस्तपैकी थंडच भरायचं डब्यात वगैरे. गरमागरम भरलं का पाणी सुटते. अगं नावालाच गरमागरम डब्बा भरते, हे करते. हे असं करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा जमलं का नाही. ह्या पद्धतीने मी बनवत आहे. कोणाकोणाला व्हिडिओ आवडत असले त्याने कमेंट करून सांगा. मऊसूत लसलुशीत चपाती. हे उसळ मी बाहेर आणले, घरात अंधार होतं. हे डबे भरून घेत आहे. मस्तपैकी मी दोघांचे डबे भरून देते. त्याने उसळ चपाती पोटभर खाल्ले. ही आता एक चपाती त्यांच्या टिफिनसाठी भरत आहे. मस्तपैकी टिफिन आज भरून घेतले. कसं वाटलं व्हिडिओ आजचं नक्की मला कमेंट करून सांगा.